मोठ्या प्रमाणावर आता कल हाती यायला लागलेले आहेत। अपक्ष सध्या 7 ठिकाणी आघाडीवर असल्याचा पाहायला मिळतंय। महाविकास आघाडी ही 49 जागांवर 114 जागांचे कल येत आहेत। महायुती 58 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि या सगळ्यामध्ये 114 जागांच्या कलांमध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थोडीशी काटेकी टक्करच बघायला मिळते। 58 आणि 49 जर आपण बघितलं तर आकडा आहे, तर 7 ठिकाणी इतर पक्ष म्हणजे अपक्ष आणि लहान पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले हे आघाडीवर आहेत। सातारा मतदारसंघातला हा टपाली मतमोजणीचा कल आपल्यापर्यंत पोहोचतोय। पोस्टल मतमोजणीमध्ये शिवेंद्रराजे भोसले हे आघाडीवर आहेत। शिवेंद्रराजे हे भाजपचे उमेदवार आहेत, विद्यमान आमदार आहेत आणि ते पहिल्याच टपाली मतदानामध्ये आघाडी घेताना पाहायला मिळत आहेत। इतरही कल त्यांना दिसत आहेत। मिलिंद देवरा हे पिछाडीवर आहेत। आदित्य ठाकरे आघाडीवर वरळीतून होताना पाहायला मिळत आहेत। तर चिंचवडमध्ये भाजपचे शंकर जगताप हे आघाडीवर आहेत। भोसरीमधून भाजपचे महेश लांडगे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। शंकर जगताप आपल्याला माहिती आहे लक्ष्मण जगताप यांचे बंधू आहेत, ते आता त्यांना उमेदवारी भाजपकडून मिळाली। तर भोसरीमधून भाजपचे महेश लांडगे हे आघाडीवर असताना पाहायला मिळतंय। 58 ठिकाणी महायुती, 49 ठिकाणी महाविकास आघाडी आपल्याला आघाडीवर पाहायला मिळते। अक्कलकोट मधले कल येत आहेत। भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे आघाडीवर असताना पाहायला मिळत आहे। महायुतीचा आकडा थोडासा आघाडीचा पोस्टल मध्ये आता वाढताना पाहायला मिळतोय। पोस्टल मतदानामध्ये सचिन कल्याण शेट्टींनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे पिछाडीवर आहेत, तर अद्वै हिरे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता कलांमध्ये सुद्धा काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। पोस्टल मतदान सुरू आहे। पोस्टल मतदानाचे कल येताना पाहायला मिळत आहेत। तब्बल 127 जागांचे कल तुम्ही झी 24 तासवर पाहू शकता। यामध्ये 65 ठिकाणी महायुती, तर 55 जागी महाविकास आघाडी आणि 7 ठिकाणी अपक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। 127 पैकी महायुती थोडीशी आघाडी अधिक घेताना दिसते, मात्र या आघाडी पिछाडीमध्ये 10 आकड्यांचा आपल्याला फरक पाहायला मिळतोय। आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी दिग्गज जे आहे ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगर पूर्व मधून अतुल सावे भाजपचे उमेदवार आहेत, हे आघाडीवर आहेत। त्याचबरोबर लहू शेवाळे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर पाहायला मिळत आहेत। तर इम्तियाज जलील सुद्धा संभाजीनगर पूर्व मधून पिछाडीवर चालल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 127 जागांमध्ये तब्बल 7 ठिकाणी अपक्ष उमेदवार हे आघाडीवर आहेत। टपाली मतदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे तर दुसरीकडे माहीमच्या लढतीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जळगाव ग्रामीण मधून आपण जर बघितलं तर गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत, मंत्री आहेत, हे पोस्टल मतदानामध्ये गुलाबराव पाटील आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे।